भाजप कार्यकर्ते 3 दिवस मुंबई पिंजून काढणार आहेत। 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर भाजप कार्यकर्ते मुंबईत घरोघरी जाणार आहेत। ठाकरेंच्या मोर्चाला भाजप कामातून उत्तर देणार आहे। मुंबई पिंजून काढण्याचे शेलार आणि अमित साटम यांनी निर्देश दिले। भाजप कार्यकर्ते घरोघरी जात विकासाचं विजन समजावून सांगणार आहेत। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर एकीकडे मतपोट चोरीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आलेत, महाविकास आघाडी सगळे एकत्र आलेले आहे आणि 1 तारीखला मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, रस्त्यावर उतरण्यात यावर याचमुळे आता कुठेतरी भाजपने देखील एक आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। काल भाजप मुंबईची बैठक झाली आणि ठाकरेंचा जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाला कशी प्रत्युत्तर द्यायचं याबाबतची खऱ्या अर्थानं रणनीती जी आहे ती ठरलेली आहे। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर असे 3 दिवस मुंबईतील सर्व पदाधिकारी असतील, मुंबईतील सर्व भाजपचे माजी नगरसेवक असतील, त्यांना घरोघरी जाऊन सरकारने केलेली कामं त्यांच्यापर्यंत पोहोचावी। सर्व जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष, माजी नगरसेवकांना हे आदेश जे आहेत ते विक्रांत देण्यात आलेले आहेत आणि आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा हे विशेष अभियान जे आहे ते या 3 दिवसात जे आहे ते आखण्यात येणार आहे आणि मतदारांना अपेक्षित मुद्दे देखील जाणून घेण्यासाठी सांगितलं जाणार आहे। त्याचसोबत सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे, मुंबईकरांच्या कशा पद्धतीने पाठीशी आहे, मुंबईतील कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, यासारखे विकासात्मक जे निर्णय सरकारने घेतलेले आहेत आणि मेट्रो सुरू झाले त्याची माहिती देखील आता मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे एकीकडे विरोधक वोट चोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर आणि विशेषतः भाजपवर टीका करत असताना आता भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि भाजपचे प्रमुख नेते आता याच मोर्चाला कामातून उत्तर देणार आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।